मित्रांनो, छावणीत परत एकदा आपलं स्वागत. आणि आज आपण काही ट्रेकिंगविषयी बोलणार नाही आहोत, तर रानभाज्यांविषयी बोलणार आहोत. त्यातली पहिलीच कंटोळी. आता बाजारात तुम्ही जाल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या मिळतील. तर ह्या तुम्हाला समोर मी दाखवतोय. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आहेत. ह्या मी या ताईंकडनं विकत घेतल्यात. आता आज आपण आलो आहोत दोस्ती संकुलात, जी ठाणे वर्तकनगर इथे आहे, जिथे माझं वास्तव्य आहे. मित्रांनो, आता आपण मोहन पाटील यांच्या घरी आलोय. बघू घरात आहेत का, असायला तर पाहिजेत, बोललो होतो मी. पाटीलजी येऊ का? नमस्कार. कसे आहात? आहेत का घरात? हे असं आमच्या पाटील यांचं घर आहे. आणि आता आपण सौ पाटील यांच्याकडे जाणार आहोत. दिसत आहेत किचनमध्ये, तयारीत असतील असं वाटतंय. नक्की बघू तयारीत आहेत की नाहीत. नमस्कार हो. नमस्कार. काय म्हणताय? कशासाठी आलोय? अरे मस्त मस्त. मला सुद्धा कंटोलीचीच भाजी कशी करायची ते बघायचं आहे, म्हणून तुमच्याकडे आलोय. अरे थांबा, मग मला जरा सविस्तर सगळी माहिती द्या, जेणेकरून प्रेक्षकांना सुद्धा कळेल की बाबा कोणत्या प्रकारे ती भाजी केली जाते. आणि मित्रांनो, अशा रानभाज्या त्या आपल्या खायला पाहिजेत. आणि जर आपल्या नशिबाने यांनी कंटोलीची भाजी करतात, हे आपलं नशीबच म्हणायचं. तर चला, कशा त्या कंटोलीची भाजी करतात ते आपण बघूयात. मित्रांनो नमस्कार. प्रत्येकदा छावणीत आपलं स्वागत. मी नेहमी गड किल्ले वगैरे ह्याचेच व्हिडिओ पाठवत असतो, पण आज आपण करत आहोत रानभाज्यांचा व्हिडिओ. म्हणजे जंगलात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, त्या कशा करायच्या, कशा खाव्यात, त्याचा उपयोग काय. आणि जे ट्रेकिंग करतात किंवा जंगलात फिरतात त्यांनी तर कराव्यात, पण बाकीच्या लोकांनी सुद्धा अशा प्रकारच्या भाज्या खाव्यात असं मला वाटतं. म्हणून मी या रानभाज्याचा पहिला एपिसोड करतोय, जे मी पाटलांच्या घरी आलेलो आहे. तर सौ मेघा पाटील ह्या सुद्धा तो पहिला व्हिडिओ करतच आहेत तिथे. तर सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्हालाही अशा कोणत्या व्हिडिओ असतील, कोणत्या रानभाज्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतील तर मला कळवा, जेणेकरून मी त्या प्रत्येकाचा व्हिडिओ करून आपल्या सगळ्यांना त्याची माहिती देईल, याची काळजी घेईल. धन्यवाद. भरून करणार आहे. ते भरण्याकरता काय केलं तुम्ही? असं मध्ये चीड पाडायची आणि मग त्यातल्या आतल्या बिया काढून टाकायच्या. एखादं प्रात्यक्षिक करून दाखवाल का मला? पुढचं टोक हे काढून टाकायचं, हे पण थोडस तोडायचं आणि अशी वांग कसं भरतो असं मध्ये चीड द्यायची. आणि मग त्याच्या आतल्या ह्या बिया आहेत ना, हा त्याच दाखवा, त्याच महत्वाचं काम आहे ना ते. हे काढून टाकायच्या. अच्छा, काय झालं आता? हे आतल्या बिया आहेत ना, हा 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 हा, हे काढून टाकायच्या सगळ्या. अच्छा 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 अच्छा, कळलं. बिया झाले तर काय चव बरोबर लागणार नाही ना? कडवट लागतात, थोडे कडवट भाजी असते. मग बी काढल्यानंतर ही अशी होते. अच्छा अच्छा. आणि मग ते भरण्यासाठी भाजलेलं वाटण तयार करायचंय. बापरे. आणि वाटणात काय काय मग आता? कांदा, कांदा, आलं, लसूण आणि सुकं खोबरं. सुकं खोबरं. जसं मटणाला आपण बनवतो तसंच. आणि ते पूर्ण भाजायचं पहिला. आणि आपल्याला शेंगदाण्याचं ते कूट लागणार आहे त्याच्यामध्ये हे करायला. शेंगदाण्याचं कूट लागणार. आणि हे मसाले संपूर्ण. तर मसाल्यामध्ये पण काय काय टाकणार आहात तुम्ही? हळद, मसाला, लाल तिखट, धणा पावडर, थोडासा चिकन मसाला असेल तो टाकायचा. आणि फोडणीसाठी थोडस जिरं लागेल. ओके, धन्यवाद. अच्छा, हा सगळा आता काय करणार आहे? वाटण वाटलंय तुम्ही मगाशी बोललात, आता काय करणार आहे? आता हे सगळं भाजून घेते पहिला सगळं. पहिला सर्वप्रथम खोबरं घालायचं. खोबरं, सुकं खोबरं आहे. एक मिनिट. एवढं बाटकं खोबरं आहे. हा, त्याचं वाटण करायचंय. एवढंच लागणार नाही वाटण, पण जेवढं कंटोली आपल्याकडे आहे त्यानुसार वाटण करायचं. भाजून ठेवायचं, घ्यायचं. अच्छा, आता हे भाजणार म्हणजे तुम्ही? हे भाजणार. पहिला खोबरं भाजायचं. कसा छोटा मोठा म्हणजे कसं करणार? बारीक? आपण तिथे उभं राहणार असेल तर मोठा ठेवायचा, नाही तर मीडियम गॅसवर. खोबरं लगेच जळतं ना. अच्छा, म्हणून सतत हलवा. मित्रांनो हे लक्षात ठेवा का. आता काय करणार? आता हा कांदा, खोबरं झालं भाजून. आता हा कांदा, त्यातच हे आलं आणि लसूण, हे सगळं थोडंसं आधी कांदा असंच परतवायचं, कारण का कांद्याला पाणी सुटतं ना.
थोडंसं हे परतून झालं का मग तेल टाकून कांदा खरपूस भाजून घ्यायचा. आणि मग हे सगळं वाटण याच्यात थोडंसं कोथिंबीर घालून ते सगळं वाटून घ्यायचं. कोथिंबीर कुठे काढणार आहे नंतर वाटायला लागणार ना कोथिंबीर, हा. टाकायची नाहीये. आहे ना? थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कांदा खरपूस येस भाजला येस. जातो. त्यासाठी थोडंसं तेल आता लाल होईपर्यंत भाजायचं. भाजायचं. ओके ओके, करा करा तुम्ही, येतोच मी. बोलल्याप्रमाणे लाल रंगाचा रंग येतोच आहे इथे जे वाटण वाटतायत त्याला. ही कंटोली आहेत ना ही कापून झाली आहेत आणि आता ती धुवायची स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये. आणि मग नंतर काय करणार? आणि मग ती पाणी सगळं त्यातलं निथळून घ्यायचं. हं. आणि मग ते आता आपण वाटण तयार केलं त्याच्यात मसाले घालून. आता काय करायचं? आता हे कांदा झाला छानपैकी बघा लाल झालाय. असाच कांदा भाजायचा. खोबरं झालंय भाजून. कांद्यामध्ये लसूण आलं पण टाकलेलं आहे ते सगळं भाजून झालंय. आता हे सगळं एकत्र करून त्याच्यात कोथिंबीर घालायची आणि थोडंसं जिरं घालायचं. हे जिरं आहे ते थोडंसं घालायचं आणि वाटण करून घ्यायचं. आणि मिक्सरला वाटून घेते मी आता हे सगळं. का जिरं का? हे जिरं आपल्याला एवढं खोबरं लागणार नाहीये पण तेवढं लागेल तेवढं वाटण घ्यायचं. हे वाटून घेते आता मिक्सरला. आहे का? हो हे आता भाजलेलं आपण वाटण आहे ना ते याच्यात घ्यायचं. एका भांड्यामध्ये घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्या आवडी म्हणजे आपण तुम्ही जेवढे तिखट खाता त्यानुसार ते तिखट टाकायचं त्याच्यामध्ये मसाले. आमचा घरगुती मसाला आहे. आम्हाला जास्त तिखट लागतं म्हणून आम्ही जास्त टाकते. चविष्ट करा म्हणजे झालं. होणार ना. हळद टाकायची. धणा पावडर टाकायची. टाकून झाल्यानंतर थोडंसं हिंग घालायचं. आणि हा गरम मसाला आहे. चिकन मसाला आपल्याकडे जो असेल ना गरम मसाला तो टाकायचा त्याच्यामध्ये. आणि दाण्याचं कूट शेंगदाणे भाजायचे. शेंगदाण्याचं कूट टाकायचं. एकूणच तयारी खूप छान झालेली दिसतीये. 3-4 चमचे टाकायचे शेंगदाण्याचं कूट. मी छोटे कांदा पोह्याचे 5 चमचे टाकलेत. आणि थांबा थांब. हां हे काय? हे चवीनुसार मीठ टाकायचं. अच्छा. मीठ टाकलं. हे सगळं मिक्स करायचं. थोडंसं कोथिंबीर मिक्स करताय? मिक्स करायचं. हातानेच करायचं. छान मिक्स एकजीव झाला पाहिजे. वाटण झालं का? बघू कसं झालंय. अच्छा. आता काय करणार आहे? आता ही कंटोली सगळी स्वच्छ धुवून झालेत ना आपण मगाशी. आता त्याच्यात ते भरायचे. जसं आपण वांग कसं वांग्याचं भरीत करतो त्याला भरतो तशा पद्धतीने सगळी भरून घ्यायची. अच्छा 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 अच्छा. होता होता मोठीच कंटोली बघायची. छोटी मिरचीवर पण करता येतात. अच्छा मिरची. हा त्याचा व्हिडिओ पाहिजे तर नंतर करूया आपण. चालेल. बघू. हां अशी भरून ठेवली होती बघा. अशा प्रकारे ही कंटोली तर भरलेली आहे बघा. आता आपण बघूच संपूर्ण झाल्यानंतर. मित्रांनो भरून झालेली आहेत कंटोली. वा वा खरंच किती छान दिसते बघा. आता आपण पुढच्या तयारीला लागूया. अच्छा थोडंसं तेल टाकतं. थोडंसं नाही याला भरीतला थोडं बऱ्यापैकी तेल लागतं. अच्छा. त्याच्यात हे झाली पाहिजे तर थोडी मुरली पाहिजे. अच्छा तेल तापलंय. हां तर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. अच्छा. वाटणात पण जिरं टाकलंय पण थोडंसं फोडणीला टाकायचं ते.
आणि थोडंसं लसूण पकाय. अच्छा. थोडासा गॅस बंद ठेवायचा. अच्छा, गॅस बंद ठेवायचा का? वेळ नाही पाहिजे ना आपलं सोडायचं. थोडंसं लसूण लाल झालं. थांबा. आता लसूण झाला ना लाल बऱ्यापैकी, ते सगळे एक एक सोडायचे त्याच्यात. तुम्ही सर्व बघतच असाल, सौ मेघा पाटील यांनी जी रेसिपी केलेली आहे, आता मला वाटतं जवळजवळ आपली कंटोळीची भाजी तयार होईल. एक मित्रांना सांगावंसं वाटतं तुम्हाला, ही रानभाजी फक्त आणि फक्त पावसाळ्यात मिळते. एरवी कधीही तुम्हाला मिळत नाही आणि सर्वात महागडी भाजी आहे. जे तुम्ही ज्या भाज्या करता त्यामध्ये ही भाजी खूप महाग आहे. हां, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, काय म्हणताय? ही भाजी डायबिटीजसाठी पण चांगली आहे. अरे हां, मी तेच म्हटलं की नुसतं मी व्हिडिओ करणार नाही तर तुम्हाला माहितीही देणार आहे. तर पाटील यांनी सांगितलंच आपल्याला आत्ता का डायबिटीजसाठी सुद्धा ही भाजी चांगली आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आता ही काय केलं आहे हे? आता हे थोडा वेळ ना, म्हणजे नंतर थोडंसं पाणी टाकायचं त्याला जळू नये म्हणून, पण आता थोडंसं परतायचे. थोडंसं त्याचं असं झालंय ना, 2-3 वेळा परतून घ्यायची. त्याला सगळा मसाला लागला पाहिजे, त्यासाठी परतून घ्यायची. थोडा वेळ वाफेवरच हे ठेवायची. बंद गॅस करायचा, गॅस बारीक करूनच ठेवायची थोडा वेळ. काय झालं आता? 5 मिनिटं होऊन गेले. मध्ये मध्ये आपण ते बघायला पाहिजे, बघू जरा. नाहीतर जळेल ना. अच्छा, ती पण काळजी घेतली पाहिजे म्हणजे. त्याचं मध्ये मध्ये थोडंसं हे करायचं, परतत राहायचं. आणि आपण जे वाटण उरलंय ना, ते पण टाकून द्यायचं. अच्छा, उरलेलं वाटण पण टाकायचं, तर त्याची ग्रेव्ही तयार होईल ना. ओके. परत ठेवायचं असं थोडं मध्ये मध्ये, काढायचं झाकण आणि मग थोडंसं नंतर पाणी घालायचं. ओके ओके जळू नये म्हणून. ओके ओके. त्यासाठी थोडंसं पाणी नंतर घालायचं. आता थोडंसं एकदा अजून परतल्यानंतर मग मी पाणी घालेल थोडंसं. चालेल, तेव्हा मला सांगा परत. भाजी तयार असेल असं वाटतंय मला. काय वाटतंय तुम्हाला? आधी झाली आहे, होतच आली आहे. अरे वा, अरे मित्रांनो बघा, शेवटी मेहनत. हे बघा, शिजली आहे भाजी. अच्छा, ते पण बघायचं असं शिजली की नाही. बरोबर. आता त्याच्यावर वरून कोथिंबीर टाकायची. वा, छान. थोडीशी वाफ दिली की झाली भाजी. आम्हाला अशी थोडंसं ग्रेव्ही लागते म्हणून आम्ही अशी केली आहे. अच्छा, मी सुकी पण होऊ शकते. सुकी पण होऊ शकते, फ्राय सारखी. पण आम्हाला थोडीशी भाकरी चपाती सोबत खाण्यासाठी ग्रेव्ही हवी आहे म्हणून आम्ही ग्रेव्ही टाईप ओके केली. ओके. अच्छा, म्हणजे दोन्ही प्रकारे करता येते दोन्ही थोडं. प्रकारे करतो. ओके, चला बघू आता. हे बघा, हम्म. झाली. मित्रांनो, अशा प्रकारे कंटोलीची भाजी तयार झालेली आहे. आता ती चवीला कशी झाली आहे ते मीच सांगू शकेन. तर आधी मी खाऊन बघतो आणि मग तुम्हाला सांगतो कशी झाली आहे. मित्रांनो, आज आपण रानभाजीतली कंटोलीची भाजी केलेली आहे. सौ मेघा पाटील यांनी केलेली आहे ही भाजी. आता सर्वात महत्त्वाचं असं आहे की ह्याच्यानंतरची भाजी मी माझ्या सासूबाईंकडे जाऊन सुद्धा दुसऱ्या प्रकारे कशी केली ते बघणार आहे. आधी आता मी खाऊन बघतो कशी आहे ती. श्री पाटील घेतच आहे, मी घेणारच आहे. आता आपण भाजी कशी झाली ती बघू, कारण प्रक्रिया तर तुम्हाला माहिती आहे सगळी कशी आहे ती. घ्या, तुम्ही पण घ्या ना. आपण बघूया कशी झाली ती आधी. मस्त आहे. भरलेली मी पहिल्यांदा खातोय, अशी मी कंटोली खाल्लेली आहे. खूप छान.
तुमच्या दोघांचे खूप धन्यवाद. सर्वप्रथम म्हणजे भाजी खरंच सर्वोत्कृष्ट झाली होती, खूप छान झाली होती. त्यातही तुम्हाला काय अजून सांगायचं असेल तर सांगू शकता. काय एक गोष्ट तुम्हाला मुद्दामून मी सांगितली नाही, कारली जशी आपण वाफवून घेतो ना, उकडून थोडंसं, कारण का ती पटकन शिजायला पाहिजे आणि मग आपण त्याच्यात ते वाटण भरतो आणि फ्राय करतो. तसंच कंटोली पण जर धुवून असतील, कवळी नसतील तर ती आपण ही माहिती थोडीशी दिली, चांगलं केलं. वाफवायची आणि मग त्याच्यामध्ये तो मसाला, जसं कारल्याला कसं कारल्याला भरतो तसं ते वाटण भरायचं आणि ह्याच पद्धतीने करायची. आता जशी मी बनवली तशी लवकर शिजते. लवकर हां, शिजते. आणि तुम्ही त्याच्यामुळे पटेल ती मगाशी लवकर म्हणालात, काय म्हणालात, कशासाठी उपयोगी आहे ती? डायबिटीजसाठी. हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी तर सर्वांनी खाच असं मला वाटतं.